नमस्कार मंडळी, राम राम. आता मी माहेरी आलेली आहे. आता सध्याचे व्हिडिओ तिकडचेच येत आहे, ते तुम्हाला माहिती आहे. तर आज ना मी माझ्या आईच्या घरची होम टूर देणार आहे. आता नुकतंच आईनं घर बांधलेलं आहे. तर चला सुरुवात करूया देवघरापासून. तर हे आहे आमच्या आईचं देवघर. आता बाकी फर्निचर वगैरे राहिलेलं आहे, वगैरे आणायचं राहिलेलं आहे. तात्पुरतं असं आईनं मांडलेलं आहे. तर भरपूर सारे आहेत बरं का, आईच्याकडं माळपडी वगैरे आहे, त्याच्यामुळे भरपूर सारे देव आहेत. तर त्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवते माझ्या आईच्या घरचं किचन. तर हे आहे किचन. तर छोटं साधं सिंपल असं किचन आहे, बघू शकता तुम्ही. इकडे सगळं भांडे वगैरे ठेवायला केलेले आहे. वरती अशी सगळी मांडणी केलेली आहे, तरी म्हणजे बघू शकता. आणि इकडं एक छोटंसं असं ड्राय बाल्कनी म्हणता येईल, इकडं ड्राय बाल्कनी आहे. त्यानंतर ना मी तुम्हाला दाखवते आहे ते म्हणजे हॉल जो आहे. हॉलच्या आधी ह्या बाजूला दोन्हीकडनं इकडे वॉशरूम आहे आणि ह्या बाजूला एक बेडरूम आहे. अशी छोटीशी छान अशी ही बेडरूम आहे. आता गबाळ वगैरे भरपूर आहे घरामध्ये, कारण आता नुकतं बांधले म्हणून आवरायचं वगैरे राहिलेलं आहे. आता त्यानंतर ह्या साईडला आलं तर इथं छानपैकी असं इकडं ना पूर्ण म्हणजे ड्राय बाल्कनीचं साईड आहे. इथं सगळं हँड वगैरे करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर ना मेन जे एरिया आहे तो म्हणजे हे पूर्ण असलेला हॉल आहे. ते पूर्ण हॉल आहे. इकडे टीव्ही आहे, आतमध्ये सोफा वगैरे फर्निचर बाकी असल्यामुळे बरं फुलं दिसत असतं. चल आता तुला दाखवते. आता इथून तू बोल. हा चल. तर आता आपण जाऊया वरती, जे आहे ते स्पेस दाखवते. त्याच्या आधी इकडं असं सगळं दिसतं. ही काच वगैरे अशी लावून घेतलेली आणि तुम्ही बघू शकता हा वाडा आहे आमचा. तर इकडं पण घर आहे, तिकडं माझे काका काकू वगैरे राहतात. तुम्हाला मी वरची रूम दाखवते. वर पण एक रूम आहे. चला, इकडं अशा वरती येण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत आणि इकडं असा स्पेस सोडण्याचा खूप प्रॉब्लेम असल्यामुळे असं इकडं पाणी भरून ठेवलेले आणि हे व्हेंटिलेशनसाठी म्हणजे सोडलेलं आहे. ही एवढी गच्ची रूम. गेस्ट वगैरे आले तर अशी आम्ही बनवलेली आहे. तर गेस्ट रूम म्हणता येईल. आणि इथं सोम आहे बघा. आणि असं वरती सगळं आहे ना, जे वाळवण्याचं आहे, उन्हाळ्याचं सामान बनवलेलं आहे. तर इथं सगळं असं ठेवलेलं आहे. आणि हा माझा भाऊ आहे. याच्यासाठी कोणी पोरगी असेल सांगा. आणि त्यानंतर मला भरपूर कमेंट आलत्या की तुमचं ना वाडा वगैरे आहे का. तर हे आधी असं आधीचे असे हे जुने बांधकाम बघू शकता तुम्ही. मोबाईल पडायचं माझं. हे जुने बांधकाम आहे ते असे आधीचे. जे कमेंट मला केले त्या ताई दादांना, आता त्यांना कळलं असं की हा वाडाच आहे. फक्त हे आंब्याचं झाड दिसतं का बघा तुम्हाला. तर असं आहे माझं माहेर, म्हणजे माझ्या आईचं घर. तर छोटं साधं सिंपल आहे. आणि कसं आहे हे नक्की मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा व्हिडिओ मग मी इथंच संपवते. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.